वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे रिव्ह्यू व्हिडिओ आणि तो पण मी एक माईक ऑर्डर केलेला आहे. वायरलेस माईक आहे, क्वालिटी एक नंबर रिसीव झालेली आहे आणि मी याला यूज करून पाहून मगच तुमच्याबरोबर याचा रिव्ह्यू शेअर करत आहे. सो याला रिसीव होऊन मला झालेले आहे 15 दिवस आणि मला याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. क्वालिटी खूपच एक नंबर आहे. आता हा पार्सल आहे ना मी यूज करून पाहिलेला आहे आणि यूज करून पाहिल्यानंतरच मी तुमच्याबरोबर याचा रिव्ह्यू घेऊन आलेली आहे. आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता जास्त वेळ न करता आपण ना पटकन हे पार्सल ओपन करून पाहूया. आता तुम्ही नवीन यूट्यूबर आहात आणि नवीन यूट्यूबर्सला आहे ना बघा, कुठलाही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा होत नाही, कारण आपल्याला माहिती नसतं की आपलं चॅनल लवकर ग्रो करणार आहे का नाही आणि आपल्याला इन्कम होणार आहे की नाही. तर त्याआधी ना अशी छोटी मोठी आपल्याला थोडी तरी इन्व्हेस्टमेंट यूट्यूबसाठी करावंच लागते. म्हणजे एक स्टँड लागतो आणि एक छोटा स्टँड लागतो, एक मोठा स्टँड लागतो, छान क्वालिटीचा एक फोन लागतो. या सगळ्या गोष्टी आहेत ना, यूट्यूब स्टार्ट करायचं म्हटलं की तुम्हाला असा छोटासा सेटअप लागतोच आणि रिंग लाईटसुद्धा लागते. तर आता माझ्याकडे मी पण छोटी यूट्यूबरच आहे, मी काय खूप मोठं अजून माझं चॅनल ग्रो झालेलं नाही आहे. हो, पण तुमचा सपोर्ट राहिला ना तर नक्की हे होणार आहे. पण त्या अगोदर ना मी पण माझ्या यूट्यूब चॅनलसाठी एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट म्हणून हे केलेलं आहे. कारण माझी ना व्हॉइस क्लिअरिटी कुठं ना कुठं मला सुद्धा वाटत होती की बॅकग्राऊंडला व्हॉइस काहीतरी येत आहे, व्हिडिओ व्यवस्थित वाटत नाही आहे, व्हॉइस क्लिअर नाही येत आहे आणि नॉईज कॅन्सलेशन प्रोसेस आपल्या फोनमध्ये नसतो. सो त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून मी पण याच्यामध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हो, मी काय खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे. तुम्हाला जर खूप कमी किमतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल माईकमध्ये तर ही इन्व्हेस्टमेंट खूप छान आहे. नक्की एक वेळेस चेक करा आणि याचा जर तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल ना तर मी त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकते. तुम्ही नक्की एक वेळेस जाऊन चेक करा आणि याचा बिफोर आणि आफ्टर व्हॉइस क्लिअरिटी कशी आहे ना हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा, तुम्हाला नक्की लक्षात येईल की हा माईक आहे ना कसा आहे आणि युजफुल आहे का नाही. ओके, सो चला आपण आता मला पॅकेजिंग ना अशाच पद्धतीने रिसीव झाली होती आणि पॅकेट त्यांनी ओपन करून प्रोडक्ट ॲज इट इज आहे की नाही हे सुद्धा चेक केलं होतं आणि लावूनसुद्धा चेक केलं होतं की प्रोडक्ट चालू आहे का नाही. ठीक आहे, सो असं सेफली मला रिसीव झालेलं आहे. बॉक्स पॅकिंग आणि याला आहे ना बबल पॅकिंगसुद्धा आली होती. खूप छान पद्धतीने पॅक होऊन आलेलं होतं आणि हा जो माईक आहे ना मला अंडर 1000मध्येच रिसीव झालेला आहे. मी फक्त अंडर 1000च माझा बजेट होता सध्या, तर तेवढाच मी इन्व्हेस्टमेंट केलेला आहे. आणि तुम्हाला जरी कमी किमतीत पाहिजे असेल ना तर हा माईक नंबर 1 आहे, एक वेळेस नक्की ट्राय करा. तर अशी काहीशी याची पॅकेजिंग आहे. याच्यावर बबल रॅपसुद्धा होता. आता मी यूज केलेला आहे म्हणजे काढून टाकलेला आहे. सो आता याच्यामध्ये आहे ना आपला प्रोडक्ट रिसीव झालेला आहे आपल्याला. सो हा आहे ना वायरलेस मायक्रोफोन आहे आणि याच्यामध्ये लाईव्ह शो तुम्ही करू शकतात, व्लॉगसाठी, शॉर्ट्स व्हिडिओसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हा यूजफुल आहे. असे खूप छोटे छोटे असे 2 माईक रिसीव झालेले आहेत आणि एक रिसिव्हरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये रिसीव झालेला आहे आणि एक चार्जिंगचा जो सॉकेट असतो ना तो रिसीव होतो. बस, याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे. आणि चार्जिंग तुम्ही नॉर्मली तुमच्या कुठल्याही एका चार्जरला लावून, हो पण याला आहे ना 30 to 50 वोल्टचा जो वॅटचा जो चार्जर असतो ना तो बसत नाही. त्याच्यापेक्षा कमी घ्या म्हणजे तुम्हाला चार्ज परफेक्ट होऊन मिळेल. ठीक आहे, तर हा ओपन केल्यानंतर आहे ना याच्यामध्ये असा स्पंज आहे आणि स्पंज नंतर याच्यामध्ये तुम्हाला खूप सेफ असं प्रोडक्ट रिसीव झालेलं आहे. म्हणजे इथं रिसिव्हर आहे, या रिसिव्हरच्या खाली आहे ना तुम्हाला आयफोनसाठी जर तुम्ही यूज करत असेल तर हे सॉकेट तुम्ही यूज करू शकता असं. आणि त्यानंतर हा एक रिसिव्हर आहे. ऑन ऑफसाठी याला इथं अटॅचमेंट्स आहेत. सो इथं ऑन ऑफचं बटनसुद्धा आहे आणि हे असे छोटे छोटे क्यूटशे मिनी मायक्रोफोन्स आहेत. आता खूप क्यूट आणि छोटे आहेत. तुम्ही तुमच्या कॉर्नरला लावून हे करू शकता. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, ब्लॉग करायचा आहे, व्हॉइस क्लिअरिटीसाठी खूप युजफुल ठरतो. इथं ऑन आणि ऑफचं बटन आहे. एक वेळेस प्रेस केलं तर नॉईज कॅन्सलेशन ऑन होतो, 2 वेळेस प्रेस केलं तर नॉईज कॅन्सलेशन प्लस व्हॉइस क्लिअरिटी आहे आणि 3री वेळेस ऑन केल्यानंतर सुद्धा व्हॉइस क्लिअरिटी खूप छान होते. तर मी याला आता 15 दिवसांपासून तर यूज करतच आहे, मला तरी आवडलेलंच आहे. आणि हे आहे दुसऱ्या नंबरचे. असे 2चा सेट मागवला होता कारण आम्ही शॉर्ट्समध्ये
त्यांचे शॉर्ट्स बनवतो आम्ही कॉमेडी, सो त्यासाठी मला लागणार होतं म्हणून मी हे असं एक ऑर्डर केलेलं आहे 2चा कॉम्बो. आणि प्लस ह्याच्यामध्ये आहे ना, ह्यामध्ये तुम्हाला चार्जिंगचा जो सॉकेट असतो ना, चार्जिंगचा वायर अवेलेबल होऊन जातो. आहे ना, आपल्याला चार्जिंगचा वायर अवेलेबल झालेला आहे. खूप छोटा वायर आहे याचा, जास्त मोठा नाही आहे. आणि दॅट्स इट. आपल्याला एवढ्या बॉक्समध्ये एवढंच काहीसं रिसीव होतं. आणि यूट्यूबरसाठी, ब्लॉगरसाठी परफेक्ट माईक आहे वायरलेस. खूप छान आहे, यूजफुल आहे. आणि तुम्हाला जर हा आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर अवेलेबल करेलच, पण कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा मी ह्याचा आहे ना लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करते. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की जाऊन परचेस करा. खूप यूजफुल आहे आणि अंडर 1000 रुपीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि 1000मध्ये अजून काय घेणार आहे? नॉईज कॅन्सलेशन मोस्ट इम्पॉर्टंट असते एका ब्लॉगर आणि यूट्यूबरसाठी. सो ते तर त्याच्यात अवेलेबल आहे. आणि व्हॉइस क्लिअरिटी खूप सुंदर आहे याची. आणि एक वेळेस ट्राय करा नक्की. चला मग. आणि ह्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. आता मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचा व्हॉइस क्लिअरिटी तुम्हाला दाखवून देते. आता तुम्ही माझा व्हॉइस आता बघून घ्या आणि त्यानंतर मी यूज केल्यानंतर ना तुम्हाला दाखवते. सो आणि हे जो माईक आहे ना, तो कुठल्या फोनमध्ये कनेक्ट होतो? सगळ्याच फोनमध्ये कनेक्ट होतो. पण जर तुमच्या फोनमध्ये OTG हे ऑप्शन असेल, सेटिंगमध्ये गेल्यानंतर OTG सर्च केल्यानंतर तुम्हाला जर OTG ऑप्शन असेल ना, तर तुम्हाला हा ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन जातो. OTG तुम्ही ऑन केला तर माझ्या फोनमध्ये तो आहे. तुमच्या फोनमध्ये आहे का नाही हे पाहूनच तुम्ही ऑर्डर करा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. हे रिसिव्हर आहे, हे तुम्हाला फोनला लावायचं आहे जिथं तुम्ही चार्जिंग लावता, आणि हे तुमच्या कॉलरला. सो आता मी तुम्हाला चेक करून दाखवते. आणि इथं याचं बटन आहे, ऑन करायचं आहे. ऑन झालेलं आहे. आणि हे आहे रिसिव्हर, हे इथं ॲड करायचं आहे. आता रिसिव्हर लावून टाकलेला आहे आणि माईकसुद्धा इथं ऑन करून लावलेला आहे. फोनमध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे, OTG ऑन करायचं आहे, रेडी टू यूज. ओके. आता मी याला कनेक्ट केलेलं आहे आणि या अगोदरची व्हॉइस आणि आत्ताची व्हॉइस क्लिअरिटी तुम्हाला लक्षात येत असेल. सो असा काहीसा आजचा रिव्ह्यू होता. प्रोडक्ट खूप युजफुल आहे. व्लॉगर, यूट्यूबर किंवा इंस्टाग्राममध्ये तुम्ही व्हिडिओज बनवत असेल ना, तर तुमच्यासाठी हा प्रोडक्ट खूप युजफुल आहे आणि अंडर 1000 रुपीज आहे. सो तुम्हाला जर हा प्रोडक्ट आवडला असेल तर माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये ह्याची लिंक दिलेली आहे, जाऊन चेक करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.